दिलीपराव, तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात, पण आलात सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत, मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा, आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं. तुम्हालाही धनंजय मी सांगतोय, आता सुट्टी नाही. सर्दी झालं, पडसं झालं, आम्ही ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही. पूर्ण वेळ काम करा. तुमच्या मंत्रिपदाचं जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना सांगतो मी, म्हणजे मुश्रीफ साहेब तुम्ही पण, तुम्ही म्हणाल कोल्हापूर नाही, कोल्हापूर पुरता. तुम्ही काय कोल्हापूरचे फक्त नेते नाही आहात, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. तुम्हालाही फिरायला पाहिजे. तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहेच, तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच. आपको भी बाबा वो जिसान का मतदारसंघ नहीं देखने का खाली. कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला मैं तो नहीं सुनूगा अभी आपका. पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेलच. आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल, पण 2014 ते 19 मध्ये न मला सर्दी होतं न पडसं होतं. आणि आज 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की विधानसभेला नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी पडशाचा तुम्हाला बिलकुलही त्रास होणार नाही. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्याही सहकार्याच्या नाकाला धार जरी लागली तर रुमाल घेऊन माझी जायची तयारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.